हिंदू पंचांगानुसार मंगळवार 17 सप्टेंबर 2024 पासून महालय म्हणजेच पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. बुधवार 2 ऑक्टोबर रोजी या दिवशी पितृपक्ष संपणार आहे, म्हणजेच अश्विन कृष्ण अमावस्येच्या दिवशी. सर्व पितृ अमावस्या श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस असेल. धार्मिक शास्त्रामध्ये सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व मानले जाते, कारण हा पितृपक्षाच्या समाप्तीचा शेवटचा दिवस असतो. शास्त्रानुसार रोहिणी आणि अभिजित काळात श्राद्ध करावे. सकाळी देवांची आणि दुपारी पितरांची पूजा, याला कुपुत काल म्हणतात. असं म्हटलं जातं की या दिवशी आपण त्या विस्मृत पितरांचे श्राद्ध करतो जे येऊ शकत नाहीत किंवा ज्यांना आपण ओळखत नाही. त्यामुळे या दिवशी श्राद्ध अवश्य करावे. सर्व पितृ अमावस्येला ज्ञात अज्ञात सर्व पितरांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे. जर एखाद्याला काही कारणांमुळे श्राद्ध तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहीत नसेल तर सर्व पितृ श्राद्धाला या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करता येते. असं मानलं जातं की या दिवशी सर्व पूर्वज तुमच्या दारात उपस्थित असतात. सर्व पितृ अमावस्येला तर्पण, पिंडदान आणि ऋषी, देव आणि पितरांची पूजा केल्यानंतर पंचबली विधी केला जातो. 16 ब्राह्मणांना अन्न अर्पण केले जाते किंवा त्यांच्या क्षमतेनुसार दान केले जाते. जर वारस नसेल तर पंतू किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला श्राद्ध करता येते. श्राद्ध पक्षाच्या दिवसामध्ये आणि विशेषतः शेवटच्या तारखेला म्हणजेच अमावस्येच्या दिवशी घरगुती कलह, क्लेश, दारू पिणे, चरखा, मांसाहार, वांगी, कांदा, लसूण, शिळे अन्न, पांढरे तीळ, मुळा, करवंद, काळे मीठ, सत्तू, जिरे, मसूर, मोहरी, हरभरा आदी पदार्थ निषिद्ध मानले जातात. आपल्या शास्त्रामध्ये सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं. श्राद्ध घरी, पवित्र नदी किंवा समुद्र किनारी, तीर्थक्षेत्रात किंवा वटवृक्षाखाली, गोठ्यात, पवित्र पर्वतावर, शिखरावर, दक्षिणेकडे तोंड करून सार्वजनिक पवित्र भूमीवर केले जातात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संपूर्ण गीतेचे पठण करू शकता किंवा पितरांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांना मार्ग दाखवण्यासाठी किंवा मोक्षासाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गीतेच्या 2 किंवा 7व्या अध्यायाचं पठण करू शकतात. सर्व पितृ अमावस्या ही पूर्वजांना निरोप देण्याची शेवटची तारीख आहे. पूर्वज 15 दिवस घरात बसतात आणि आम्ही त्यांची सेवा करतो. नंतर त्यांच्या जाण्याची वेळ येते, म्हणून याला सर्व पितृ मोक्ष अमावस्या, पितृ विसर्जनाची अमावस्या, महालय समापन आणि महालय विसर्जन असेही म्हणतात. सर्व पितृ अमावस्येला पितृसूक्तम पठण करणे, त्याचबरोबर पितृगायत्री मंत्र, पितृकवच पठण करणे, पितृदेव चालीसा, आरती, गीता पाठ आणि गरुड पुराण यांचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे. सर्व पितृ अमावस्येला सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध केल्याने पितरांचे आत्मे तृप्त होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. या दिवशी ज्ञात आणि अनोळखी व्यक्ती आणि ज्यांना त्यांची मृत्यूची तारीख माहीत नाही अशा सर्व पितरांचं तुम्हाला श्राद्ध करायचं आहे. हिंदू पंचांगानुसार अमावस्या ही तिथी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:04 सुरू होईल. 2 ऑक्टोबरला दुपारी 2:19 संपेल. अशा वेळी उदयातिथीनुसार 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या असेल. सूर्यग्रहण हे 1 ऑक्टोबरला रात्री 9:40 सुरू होईल आणि 2 ऑक्टोबरला दुपारी 3:17 संपेल. सर्व पितृ अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. तसेच हे सूर्यग्रहण सकाळपर्यंत संपणार आहे. यावेळी सूतक काळ देखील वैध राहणार नाही. त्यामुळे शास्त्रानुसार श्राद्धविधी या काळात करता येतील. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी शेवटचे श्राद्ध केले जाते. पितरांच्या नावाने श्राद्ध केल्यामुळे आपल्याला जे काही पितृदोष आहेत तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते. पितृपक्षात झाडे लावल्याने पितृदोष दूर होण्यास मदत होते. पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णू पिंपळ, बाभूळ, तुळस इत्यादी वनस्पतींमध्ये वास करतात आणि इतर वृक्षांमध्येही देव वास करतात. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने 10व्या अध्यायाच्या 26व्या श्लोकात पिंपळाचे वर्णन केले आहे. नदी काठ, प्रयाग, हरिद्वार, गया आणि इतर तीर्थक्षेत्रे आणि मंदिरात लावण्यास पितर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. त्यामुळे जर तुम्हाला शक्य झाले तर या दिवशी तुम्ही एकतरी पिंपळाचं झाड किंवा तुम्हाला जमेल त्या झाड तुम्ही या दिवशी नक्की लावावं. मग ते तुम्ही पिंपळ, तुळस किंवा जे तुमच्याकडे असेल ते झाड तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर तुम्ही या दिवशी आपल्या घरामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व उपाय वगैरे करायचे आहे.
त्यानंतर बघा, पितृपक्षामध्ये मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की कावळ्याला, गाईला आणि कुत्र्याला विशेष महत्त्व असतं. ज्यावेळेस पितृलोकातून ज्यावेळेस आपले पितृ पृथ्वी तलावरती येतात तर ते कोणाच्या स्वरूपात येतात, तर कावळ्याच्या स्वरूपात, गाईच्या स्वरूपात, कुत्र्याच्या स्वरूपात, ह्या मुख्य जनावरांच्या स्वरूपामध्ये ते येत असतात. तर आता आपल्याला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. आपल्याला कावळ्याला घरापुढे एक वस्तू खायला ठेवायची आहे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उपाय करू त्यामुळे आपला पितृदोष हा खूप लवकर संपण्यासाठी मदत होत असते. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम तर तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे. मग तुम्ही हा भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ जे असतं तर ते चुकूनही टाकायचं नाही. आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे. भात शिजवला की त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हा भात एका प्लेटमध्ये किंवा मग एखाद्या पेपर वगैरे मध्ये काढून घ्यायचा आहे. आता हा जो भात तुम्ही घेणार आहात तर तो शिळा असा अजिबात नको आहे. तुम्हाला हा भात ताजाच घ्यायचा आहे. त्यानंतर घरामध्ये वापरलेला भात वगैरे तुम्हाला यूज करता येणार नाही आणि हा भात एवढा शिजवायचा आहे की आपल्याला फक्त या उपायासाठीच हा भात तुम्हाला उपयोगी पडेल. त्याच्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. आता पितरांसाठी आपण हे सर्व करत आहोत त्यामुळे दही आणि काळे तीळ आवर्जून टाकायचेच. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे. तिथे खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं. दक्षिण दिशेला हे प्लेट ठेवायची, खाली एक भरीव चौकोन काढायचा, त्यावरती हे प्लेट ठेवायची आणि अंगठ्याच्या साहाय्याने त्या प्लेटवरती ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला पाणी सोडायचं आहे 3 वेळेस. त्यानंतर तिथे अगोदर एक दिवा सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा. दिव्याची वात सुद्धा ही दक्षिण दिशेलाच असावी. त्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे आणि त्यानंतर हा दिवा दक्षिण दिशेला ठेवून सांगितल्याप्रमाणे नैवेद्यावरती पाणी फिरवायचं आहे. आता तिथे बसून तुम्हाला पितृस्तोत्रमचं पठण करायचं आहे एकदाच. आता पितृस्तोत्रम हे तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा, तुम्हाला ते मिळून जाईल. किंवा तुमच्याकडे जर स्वामींच्या नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये सुद्धा पितृस्तोत्र आहे, तर त्यामध्ये बघून सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यानंतर पितृस्तोत्रमचं पठण झालं की ही प्लेट उचलायची. त्यानंतर दिवा हा तिथेच ठेवायचा जोपर्यंत दिवा प्रज्वलित आहे तोपर्यंत. थंड झाला की विझला की नंतर तो स्वच्छ करून तुम्ही परत घरामध्ये यूज करायचा. त्यानंतर ही प्लेट उचलायची. उचलून तुम्हाला तुमच्या घरामध्ये म्हणजेच घराच्या बाहेर बाल्कनीत, टेरेसवरती किंवा मग रोडच्या कडेला वगैरे तुम्हाला जिथे वाटतं की इथे काहीतरी पशु पक्षी प्राणी, कावळा, कुत्रा, गाय येईल तर तिथे तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे किंवा ही वाटी ठेवायची आहे आणि तिथे नमस्कार करायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून आणि तुमच्या पितरांचं तिथे स्मरण करायचं आहे. नावं येत असेल तर नावं जरी घेतले तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांना सांगायचं आहे की हा नैवेद्य मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि तुमची कृपा सदैव ह्या घरावरती असू द्या. तुमच्यामुळेच हे सर्व वैभव आम्हाला बघायला मिळत आहे, अशा पद्धतीचा भाव ठेवून त्यानंतर तुम्हाला ही प्लेट तिथेच ठेवून आपल्याला घरी यायचं आहे. आता हा उपाय करत असताना तुमच्या जवळजवळ आजूबाजूला कुठे तुम्हाला असं वाटलं की कावळे येतच नाही, पशुपक्षी येतच नाही, तर तुम्ही गाईला खाऊ घाला. गाय नसेल तर कुत्र्याला खाऊ घाला. गाईला, कुत्र्याला, कावळ्याला कोणालाही तुम्ही हा घास खाऊ घातला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.